घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। उपोषण चालू होतं। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। तर काय सांगाल? आमचे साधारण 2 दिवसापासून आमरण उपोषण चालू केले होते। ही मागणी आम्ही सर्व गावकरी व शेतकरी यांनी केली होती। रांजणगाव ते मारोळा रोड व रांजणगाव ते शेकटा रोड। तर दिनांक 4/6/2026 रोजी सदरील इंजिनियर सानप साहेब रांजणगाव ते मारोळा रोडचे त्यांनी येऊन आम्हाला लेखी दिलं की ज्या आपल्या मागण्या आहे ह्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू व लवकरात लवकर काम चालू करू व एस्टिमेट नुसार काम करण्यात येईल। यामध्ये कुठलाही काही गैरव्यवहार होणार नाही। आणि जर त्यांनी एवढं करूनही नाही केलं तर यापेक्षा मोठं आमरण उपोषण आम्ही गावकऱ्याच्या वतीने पुन्हा एकदा सुरू करू। त्यांनी आमच्या मागण्या जसं त्यांनी आम्हाला लेखी दिलं आज रोजी त्याप्रमाणे जर नाही केलं त्याने आम्ही पुन्हा एकदा डबल आंदोलन करू असा गावकऱ्याच्या वतीने तुम्हाला शब्द देतो। त्यांनी कालावधी किती दिवसात दिलेला आहे व या रस्त्याला डांबर नाही असा आपला आरोप होता। तर याविषयी संबंधित ठेकेदाराविषयी ते काही बोलणार आहेत का, कारवाई करणार आहेत का? त्यांनी एक आम्हाला पत्र दिलं, त्या पत्रामध्ये 1 एप्रिल 2023 पासून काम चालू झालेलं आहे, पण काही अडचणीमुळे कामात 31/12/2026 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सरकारकडून। तोपर्यंत ते म्हणले आम्ही काम 100% पूर्ण करू एस्टिमेट नुसार। जर एस्टिमेट नुसार काम झालं नाही तर पुढची तयारी आपली काय असणार आहे? एस्टिमेट नुसार त्यांनी जर काम केलं नाही रांजणगाव ते मारोळा रोडचं तर गावकऱ्याच्या वतीने यापेक्षा मोठं आंदोलन पुन्हा उभा करण्यात येईल। आता आपण उपोषण स्थगित करत आहात का? हा, त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या, लेखी दिला आम्हाला, हे लेखी दिलेलं आहे। या सर्व मागण्या जर त्यांनी पूर्ण केल्या तर ठीक, नाही केल्या तर आम्ही यापेक्षा मोठं आमरण उपोषण याच ठिकाणी पुन्हा चालू करू। तसेच गावकरी काही संबंधित उपोषण सोडण्यासाठी आले होते का? गावकरी उपोषण सोडण्यासाठी पंचायत समिती उपसभापती संजय लगाने व संत एकनाथ कारखान्याचे डायरेक्टर दत्तात्रय पाटील आमले व दीपक पाटील लगाने व आप्पासाहेब पाटील लगाने व इतर सर्व गावकरी या ठिकाणी उपोषण सोडण्यासाठी आम्हाला विनंती केली। त्यांनी पण सांगितलं का ह्या मागण्या पूर्ण होईल 100%। आणि दीपक पाटील फांदाडे संत एकनाथ कारखान्याचे डायरेक्टर ते उपोषण स्थळी सकाळी 10 वाजेपासून इंजिनियर येऊपर्यंत आणि उपोषणाचे पूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी थांबले होते। तसेच सकाळी वैयक्तिक अधिकारी आले असतील, आपला बीपी व शुगर किती होता? त्यावेळेस त्यांनी चेक केला सर, 130 बीपी होता। आणि शुगर नाही चेक केलं सर, बीपी चेक केलं। बीपी चेक केला का? उपोषण सोडलं तर त्यांच्या सांगण्यावरून सोडलं का गावकऱ्या सांगण्यावरून सोडलं? नाही, अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून व गावकऱ्याचे काही नेते मंडळी यांनी शब्द दिला का बाबा एस्टिमेट नुसार काम होईल, हे तुम्ही जेवढ्या मागण्या मागितलेल्या आहे ह्या पूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू। आणि आम्ही उपोषण चालू केलं असता त्यांनी रांजणगाव ते शेकटा रोड सकाळी 11ला उपोषण चालू केलं। त्यानंतर 2 तासानंतर यंत्रणा हल्ली आणि 2च तासात रांजणगाव ते शेकटा रोडचं काम पुन्हा चालू केलं। आणि हे रांजणगाव ते शेकटा रोडचं त्यांनी आम्हाला लेखी दिलं का कुठल्याही प्रकारचं आता काम बंद होणार नाही, रेग्युलर मध्ये काम चालू करण्यात येईल।
रांजणगाव ते शेक्टर रोडचे इंजिनियर आहे तारू साहेब यांनी लेखी दिलं. कालपासून काम चालू झालेलं आहे आणि यापुढेही काम चालू राहील आणि एस्टिमेट नुसार काम करण्यात येईल. ओके. तसेच आपल्या समोर विकास सर आहे. सर काय सांगाल, आज उपोषण झालं, उपोषणाची आज स्थगिती करण्यात आली, तर काय सांगाल? आज दिनांक 4 जून 2026 रोजी कालपासून सुरू असलेलं हे जे बाप्पासाहेब पाटील आमले हिंदवी स्वराज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू होतं. त्या उपोषणाला गावकरी त्याचबरोबर गावातील सर्व युवा वर्ग असेल, नागरिक असेल यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता व हे उपोषण रांजणगाव ते मारोळा या रस्त्यासाठी तसेच रांजणगाव ते शकटा या 2 रस्त्यासाठी त्यांच्या मुख्य 6 मागण्या होत्या. त्या मुख्य 6च्या 6 मागण्या या ठिकाणी पूर्ण मंजूर झाल्या असून या 6च्या 6 मागण्यावर पूर्ण कारवाई होईल अशी या ठिकाणी सरकारी अभियंता यांनी ग्वाही दिली आहे व त्यानुसार रांजणगाव ते मारोळा व रांजणगाव ते शकटा या दोन्ही रस्त्याचं काम पूर्ण एस्टिमेटनुसार चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार काम होईल असं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आहे. त्या आश्वासनाच्या भरोश्यावर आज बाप्पासाहेब पाटील आमले यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं असून त्यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य झाल्या आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.